अधिक मास महात्म्य अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। मणिग्रीव आपल्या पत्नीसह उग्रदेवासमोर बसला आणि म्हणाला, चमत्कार नावाचे नगर येथून जवळच आहे. तेथे मी राहतो. तेथे मी श्रीमंत असून उदार आणि परोपकारी होतो. पण दैवयोगाने माझी बुद्धी फिरली. मी अनाचार, स्वैराचार, दुराचार करू लागलो. सर्व व्यसने केली. कित्येक स्त्रिया भ्रष्ट केल्या. कित्येकांना लुबाडले. कित्येक खून केले. मला लोकांनी वाईट टाकले. राजाने मला दंड केला. सर्व संपत्ती जप्त केली आणि नगराच्या बाहेर हाकलून दिले. ही माझी धर्मपत्नी सर्व त्रास सहन करून माझ्याबरोबर राहिली आहे. मी फार पापी आहे. मी फार दुःख भोगीत आहे. तुम्ही माझवर दया करा. माझे दारिद्र्य दूर होईल व माझी सद्बुद्धी पुन्हा मला प्राप्त होईल, यासाठी काहीतरी उपाय सांगा. उग्रदेव म्हणाला, तू एवढा पापी असूनही मला वेळीच उपचार करून जीवदान दिलेस, ही तुझी सद्बुद्धीच होय. तुझे चांगले भाग्य आता उदयास येईल, यात शंका नाही. असे पहा, आता लवकरच पुरुषोत्तम मास येत आहे. त्या मासामध्ये काही व्रते केली तर फार मोठे पुण्य मिळते. इह परलोकी सुख मिळते व वैकुंठ प्राप्ती होते, असे साक्षात भगवंताने वचन दिले आहे. तुम्ही त्या महिन्यात भगवान कृष्णाच्या मूर्तीपुढे रोज अखंड दीप लावावा. तो तिळाच्या तेलाने, तुपाने किंवा उंडीच्या तेलाने प्रदीप्त करावा. तू स्त्रीसह येथील सरोवरात रोज देवाचे नामस्मरण करून स्नान करावे. पुरुषोत्तम देवाची पूजा करावी आणि नैवेद्य दाखवून दिवा सतत तेवत ठेवावा. तुम्हाला वेदांचा अधिकार नाही, पण सर्व उपासनांपेक्षा अधिक मासातील हे व्रत जास्त प्रभावी आहे. तुमची सर्व मनोरथे पूर्ण होतील. असे सांगून उग्रदेवाने व्रताची सगळी माहिती नीट सांगितली आणि तो म्हणाला, तुम्ही माझी सेवा केलीत, त्यामुळे प्रसन्न होऊन मी तुम्हाला हा उपाय सांगितला. आता मी प्रयाग क्षेत्रात जातो. असे म्हणून मणिग्रीव आणि त्याची पत्नी यांचा निरोप घेऊन तो उग्रदेव तीर्थयात्रेस गेला. जेव्हा 2 महिन्यांनी पुरुषोत्तम मास आला, तेव्हा त्या मणिग्रीवाने अत्यंत भक्तिभावाने स्नान, देवपूजा, दीप लावणे इत्यादी सर्व रोज केले. त्यामुळे त्यांच्या मनातील मल नाहीसा होऊन शुद्ध बुद्धी झाली. मन शांत झाले. हिंसक स्वभाव नाहीसा झाला. अगस्ती मुनी म्हणाले, हे चित्रबाहो, तूच तो मणिग्रीव होतास आणि चंद्रकला ही तुझी पत्नी होती. तुम्ही पूर्वजन्मी अधिक मासाचे व्रत केल्यामुळे तुम्हाला हे सर्व वैभव प्राप्त झाले आहे. विशेषतः रोज देवासमोर दीप लावल्याचा हा प्रभाव आहे. अगस्त्य ऋषी राजाचा निरोप घेऊन निघून गेले. चित्रभाऊचे आपले आयुष्य सदाचारात घालविले आणि मृत्यूनंतर त्यांना सायुज्य मुक्ती मिळाली.